जळगाव जिल्ह्यात उरले सुरले अशाही मावळल्या. पावसाने खरीप हंगाम पुरता साफ. अतिवृष्टीतून वाचलेली पिके घरी आणण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्नही बंगले. शेतात पुन्हा पाणीच पाणी. जळगाव जिल्ह्यातील जामनेरात सफरचंदासह सीताफळाची आवक वाढली. नाशिक जिल्ह्यात दिवाळीपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी दिनांक 26 रोजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हजेरी लावली असून शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले. शासनाने या नुकसानाचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी सर्वत्र होत आहे. नाशिक जिल्ह्यात अखेर नंबर लागला. 93,000 शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अनुदान. प्रस्ताव मंजूर. 50% अनुदान दिले जाणार. अमरावती जिल्ह्यातील नंदनवनात अवकाळीची हजेरी. पर्यटकांना सोने पे सुहागा. दिवाळीच्या सुट्टीत 20,000वर पर्यटक. अवकाळी दाट धुक्यांचा आनंद. अमरावती जिल्ह्यात धरणे भरली शेती फुलणार. यंदा रब्बीचा हंगाम साथ देणार. गहू हरभऱ्यांचे राहणार उंचाकी क्षेत्र. कालव्यांद्वारे सिंचनाला पाणी. यवतमाळ जिल्ह्यात साथी मंडळातील शेतात सोयाबीनचे मातोरी. राळेगावला तब्बल 3 वेळा बसला अतिवृष्टीचा फटका. यवतमाळ जिल्ह्यात 3 हेक्टर मदतीचे पैसे शेतकऱ्यांना अद्याप मिळालेच नाही. दिवाळी लोटली तरी वाढीव हेक्टरी अनुदान थांबले. चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे बंगले शेतकऱ्यांचे स्वप्न. शेतातील सोयाबीनसह कापूसही झाला ओला. चंद्रपूर जिल्ह्यातील पंपूर्णा तालुक्यात धान पिकांवर कोरपा रोगाचा प्रादुर्भाव. पीक पूर्णतः नष्ट होण्याच्या मार्गावर. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपुरात बळीराजा सांस्कृतिक महोत्सव समितीने बळीराजाची शहरातून मिरवणूक काढली. अहिल्यानगर शहरात रविवारी सायंकाळी पावसाचा शिडकाव झाला. रात्री 8च्या सुमारास पावसाने जोर धरला, पुन्हा थांबला आणि 1 तासाने पुन्हा सुरू झाला. मुसळधार पावसाने नंदुरबार जिल्ह्यात दाणादाण. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान. सातपुडेच्या डोंगराळ भागात पावसाचा जोर. कापूस, सोयाबीन, मिरची भुईसपाट. नंदुरबारमध्ये यंदा झेंडूच्या फुलांनी केली शेतकऱ्यांची निराशा. बाजारपेठेत नाममात्र 5 ते 10 रुपये दराने होते खरेदी. धुळे जिल्ह्यात सलग 2 दिवसांच्या अवकाळी पावसाने हाहाकार. साक्री तालुक्यात सर्वाधिक पाऊस. कापूस, मक्का, सोयाबीन, ज्वारीला फटका. शेतात पाणी असल्याने रब्बी पेरणी लांबणीवर. धुळे जिल्ह्यात फांगड्यात लोकसहभागातून वनराई बंधारे बांधणीला प्रारंभ. समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत उपक्रम. भंडारा जिल्ह्यात दानपीक वाचवण्याचा किलवाना प्रयत्न. विदारक चित्र. बळीराजांचे शेतात पाणी, डोळ्यात अश्रू. पंचनाम्याचा मागमूस नाही. आता तोंडाशी आलेले पीक डोळ्यात देखत मातीमोड. भंडारा जिल्ह्यात पावसाचा हाहाकार. अन्नदात्यांची हरपड. पाऊस बनला काळ. कापणी लांबणीवर. पंचनामे तात्काळ व्हावे शेतकऱ्यांची अपेक्षा. गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथे 3 दिवसापासून पावसाचा कहर. कडपा पाण्यात. तत्काळ पंचनामे करावे शेतकऱ्यांची मागणी. गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यात चिंतेचे ढग. जीवाची घालमेल. गोंदिया जिल्ह्यात सुमारे 4,000 हेक्टरवरील धान पीक झाले मातीमोल. कापलेले धान पाण्यात तर उभे धान भुईसपाट. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा. गोंदिया जिल्ह्याला मंगळवारपासून 3 दिवस येलो अलर्ट. 29 व 30 तारखेला दमदार पावसाचा इशारा. पावसामुळे पिकांना धोका वाढला. नागपूर जिल्ह्यातील मांडवा, मालेवाडा, पांदण रस्त्याचे वाजले 12. शेतकऱ्यांच्या नशिबी यातना. नागपूर जिल्ह्यातील दांडला कोदा मेंढी मार्गालगत लावलेली रोपटी सुकतायत. कंत्राटदार कंपनीचे दुर्लक्ष. वर्धा जिल्ह्यात ऐन दिवाळीतच कोसळले केळीचे भाव. केवळ 500 रुपये क्विंटलचा मिळतो दर. वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास. सोयाबीन, कापसाचे नुकसान. शासनाने नुकसान भरपाई देण्याची परिसरातील शेतकऱ्यांनी केली मागणी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उंडण गावात 10 मिनिटात 15 मेंढ्यांचा तडफडून मृत्यू. मेंढ्यांची तडफड पाहून शिंगाणे कुटुंब डसाडसा रडले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आधी अतिवृष्टीने तर आता कांद्याच्या दराने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी. कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा 15, मंडईत बोलताना 20 रुपये. नांदेड जिल्ह्यात धरणे भरली शेती फुलणार. यंदा रब्बीचा हंगाम साथ देणार. शेतकरी राजा करू लागला रब्बी हंगामातील पेरणीची तयारी. नांदेड जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला. हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन उत्पादकांच्या पदरी. दिवाळीनंतरही निराशा. पडत्या दराने शेतकरी हताश. भाववाढीची प्रतीक्षा कायम. हिंगोली जिल्ह्यात रानडुकरांचा हैदस. केळीच्या बागेत लाखोचे नुकसान. धाराशिव जिल्ह्यात अवकाळीमुळे तुरीला फटका. रब्बी लांबणीवर. शेतकरी चिंतेत. जिल्ह्यात जवळपास 40,000 हेक्टर तूर फुलऱ्यात. धाराशिव जिल्ह्यात 15 गावांचे दळणवळण थांबले. प्रशासनाचे डोळे कधी उघडणार? मांजरा नदीच्या पुलाचा प्रश्न ऐरणीवर. महिनाभरात प्रशासनाकडून साधा पंचनामाही नाही. बीड जिल्ह्यात नवस्फूर्ती होताच दस यांची बैलगाडीतून मिरवणूक. चिंचोलीत कार्यकर्ता सचिन दातीरकडून नवस्फूर्ण. बीड जिल्ह्यात शॉर्ट सर्किटने बेलगुडवाडीत 3 एकरातील ऊस जळाला. लातूर जिल्ह्यात शेतमाल विकल्यानंतर गुलाबी पावती घ्या तरच मिळेल लाभ. शेतकऱ्यांची फसवणूक टळणार. अनुदानासाठीही होणार उपयोग. बाजार समितीकडून जनजागृती.
जालना जिल्ह्यात सोने चांदी आणि स्टीलच्या दरात घसरण, सोयाबीनमध्ये तेजी. जालना जिल्ह्यात धरणे तुटुंब भरले, शेती फुलणार, यंदा रब्बीचा हंगामही साथ देणार. यंदा साप्राबाद तालुक्यात 40,000 तर भोकरदनमध्ये 70,000 हेक्टरवर होणार रब्बीची पेरणी. परभणी जिल्ह्यात ऊसाची पहिली उचल 3,200 रुपये घ्या, सारंगपूर येथील ऊस परिषदेत ठराव पारित. पुणे जिल्ह्यात पावसामुळे विस्कटले शेतकऱ्यांचे गणित, रब्बी हंगाम आला धोक्यात, यंदा सततच्या पावसामुळे शेतकरी हताश, पेरणीचे काम ठप्प. आधीच कांद्याची लागवड केल्याने सततच्या पावसामुळे पिकांवर कुज बुरशीचे प्रमाण वाढले. पुणे जिल्ह्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यात कांदा लागवडीला वेग आला असला तरी मजुरांच्या वाढत्या मंजुरी दरामुळे शेतकऱ्यांचे डोके तापले. अतूर परिसरात मजुरांचा मोठा तुटवडा जाणवत असून एकरी 13-14 हजार रुपयांचा मंजुरी खर्च शेतकऱ्यांना बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांनी पिकं तुडविली, उरलेली पावसाने बुडविली, आजऱ्यातील शेतकऱ्यांची अतिवृष्टीने कंबरडेच मोडले. कोल्हापूर जिल्ह्यात कोथिंबीर मेथी झाली स्वस्त, शेवग्याची तेजी कायम, सफरचंदाची आवक वाढली, कडधान्याचा बाजार स्थिर. सांगली जिल्ह्यात धरणे भरली, शेती फुलणार, यंदा रब्बी हंगाम साथ देणार, 1.90 लाख हेक्टर क्षेत्रावर होणार पेरणी, ज्वारीला सर्वाधिक पसंती. सांगली जिल्ह्यात शेतमाल विकल्यानंतर गुलाबी पावती घ्या तरच मिळेल लाभ, फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी शेतमाल विक्रीनंतर गुलाबी पावती ठरणार कायदेशीर पर्याय. सातारा जिल्ह्यात मिनी काश्मीर तापोड्यात पर्यटकांची वाढली मोठी गर्दी, महाबळेश्वर तालुक्यात दिवाळी हंगामाची सुरुवात. सातारा जिल्ह्यात बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह 8 दिवसांनी तलावात आढळला. सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात 72 दिवस पाऊस, कधी धो तर कधी हलका, उन्हाळ्यापासून सुरू झालेली वृष्टी थंडीत ही कायम. सोलापूर जिल्ह्यात सेंद्रिय नावाखाली मालाची खपाखपी नाही चालणार, सेंद्रिय प्रमाणपत्राची चौकशी व प्रत्यक्ष पडताळणी कृषी विभागाकडून केली जाणार.